गुड मॉर्निंग. तर कालच लग्न झालं आणि आज मी माझ्या मामाच्या घरी आले होते. खरं तर रात्रीच आले होते, कारण रात्रीच माझ्या बहिणींनी मला फोन करून बोलून घेतलं होतं. ह्या दोघी मामांच्या मुली आहेत, ज्यांच्याशी रात्रभर मी मस्तपैकी गप्पा मारत बसलो. सकाळी उठायला उशीर झाला आणि ह्या सकाळी सकाळीच निघाल्या होत्या दोघीजणी पण. सो इथे आल्याच्यानंतर खूप रिलॅक्स वाटलं, खूप सारी झोप घेतली. आणि इथे मामाच्या किचनमधून बघा मस्तपैकी चिकूची झाडं आहेत. अक्षरशः हाताने आपण घेऊ शकतो इतपत ते जवळ झाड आहे. त्यानंतर मामीने गरमागरम शेवयाची खीर बनवली. शेवयाची खीर खाल्ली सकाळी नाश्त्यामध्ये. आणि अगदी मामाच्या घराच्या जवळ म्हणजे लागूनच एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, आणि इथे महादेवाची पिंडसुद्धा आहे. तर म्हटलं की सोमवार पण होता, छानपैकी देवाची पूजा वगैरे केली. मंदिरामध्ये थोडा वेळ आम्ही बसलो. त्यानंतर मामींनी मस्तपैकी रसाचं जेवण बनवलं होतं. दुपारच्या वेळेला रसाचं जेवण वगैरे केलं. त्यानंतर परत थोड्या वेळासाठी आम्ही आराम केला. 2-3 दिवसापासून लग्नाची खूप दगदग झाली होती, त्यामुळे मामाकडे येऊन खूप रिलॅक्स वाटलं. छान आराम झाला होता. माझा पण झाला आणि पिल्लूचाही झाला होता. पिल्लू छान फ्रेश झाली होती. त्यानंतर सगळं काही आवरून मी संध्याकाळी निघाले होते मामी सासऱ्याकडे. चला पुन्हा भेटूयात एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.